नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संचलित ई लर्निंग प्रोसेस फॉर द इयर 2020-21. आपला विषय आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी स्टँडर्ड 11th कॉमर्स. माझं नाव आहे ठाकूर CD. आपण तिसरं प्रकरण शिकत आहोत, जर्नल. आपण उदाहरण पाहिलं सिंपल जर्नल एंट्री. आता आपण पाहणार आहोत उदाहरण कंबाईन जर्नल एंट्रीचं. त्याच्यामध्ये जे पहिलं ट्रान्झॅक्शन होतं ते आपल्याला सिंपल एंट्रीमध्ये फक्त एवढं दिलेलं होतं, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज समथिंग समथिंग, बस. पण आता इथं दिलेलं आहे की स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 2,00,000, गुड्स वर्थ रुपीज 10,000 अँड कम्प्युटर रुपीज 20,000. आणि काही डिस्काउंटचे, ट्रेड डिस्काउंट किंवा कॅश डिस्काउंटचे सुद्धा उदाहरणं आपल्याला याच्यात बघायला मिळणार आहेत. तर आपल्याला नेहमीप्रमाणे उदाहरण आपण पाहतोय. सगळ्यात पहिले हेडिंग द्यायची, इन द बुक्स ऑफ मिस्टर बिंद्रा, नंतर जर्नल एंट्रीज, मग परत आपला नेहमीचा फॉर्मॅट आपण आखायचा, डेट, पर्टिक्युलर्स, LF मीन्स लेजर फोलिओ, डेबिट अमाऊंट, क्रेडिट अमाऊंट. नेहमीप्रमाणे डेट कॉलममध्ये जे आपल्याला वर्ष दिलेलं आहे आणि महिना दिलेला आहे हे कंपल्सरी लिहायचं असतं. सगळ्यात पहिले वर्ष, जसं आपण पाहतोय तसं नेहमी फर्स्ट इयर, मग मंथ आणि मग डेट. घडी घडी प्रत्येक वेळेस जसं तुम्हाला दिसतंय प्रत्येक वेळेस महिना आणि वर्ष लिहायची गरज नसते. महिना आणि वर्ष सगळ्यात पहिले लिहून घ्यायचे आणि मग त्याची तारीख टाकायची आणि त्याची जी बी एंट्री आहे ते आपल्याला करायची असणार आहे. तर आपला पहिला व्यवहार आहे, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 2,00,000, गुड्स वर्थ रुपीज 10,000 अँड कम्प्युटर रुपीज 20,000. तर आता आपल्याला, आपण स्टार्टेड बिझनेसचं पाहिलं होतं, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट. हे सिंपल जर्नल एंट्री प्रमाणे होतं. सेम जर्नल एंट्री राहणार आहे, फरक काहीच नाही. कारण की कॅश काय आली, रिअल अकाउंट. तर रिअल अकाउंटचा नियम काय सांगतो, डेबिट व्हॉट कम्स इन. काय आलं, कॅश आली, ते आपण लिहिलंच 2,00,000 डेबिट अमाऊंटला. तसंच गुड्स सुद्धा काय आले, रिअल अकाउंट. जे आपल्याला रिअल अकाउंट आपण पाहिलंय अशी गोष्ट जी आपण पाहू शकतो, हात लावू शकतो. गुड्स हे आपल्या व्यवसायातला माल आहे, त्याला बी आपण पाहू शकतो, हात लावू शकतो, म्हणून ते बी त्याचा बी नियम सेम येणार. कम्प्युटर बी रिअल अकाउंट आहे म्हणून त्याचा बी नियम सेम आहे. म्हणून तिघींच्या अमाऊंट आणि तिघी डेबिट करून आपण तिघींच्या अमाऊंट डेबिट कॉलमला आपण लिहिल्यात. आणि टू कॅपिटल अकाउंट, मग कॅपिटल अकाउंटला जे 2,30,000 दिसत आहेत ते डेबिट अमाऊंटमध्ये ज्या अमाऊंट आहेत त्या तिघींची टोटल करून क्रेडिट अमाऊंटला आपण 2,30,000 त्याची लिहिलेली आहे. आणि नेहमीप्रमाणे त्याच्या खाली ब्रॅकेटमध्ये बिंग शब्दापासून आपण त्याचं नॅरेशन तिथं घेतलेलं आहे. याच्यातल्या मग बाकी ज्या आपल्या जर्नल एंट्रीज ज्या सेम असतात त्या, फक्त तारीख आपण काही विशिष्ट किंवा ज्या महत्वाच्या आहेत त्या आपण जर्नल एंट्रीज फक्त समजून घेणार आहोत. नंतर तारीख आहे 8 तारीख, बॉट गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम मोनाकडनं आपण माल खरेदी केला, किती, 8,000 रुपयाचा, ॲट 6% ट्रेड डिस्काउंट. 6% ट्रेड डिस्काउंट करून आपण मोनाकडनं उधारीवरती माल खरेदी केलेला आहे. तर 8,000वरती 6%, 8,000वरती 6% आपण काढले आणि काढून जे बी अमाऊंट येणार आहे 8,000वरती 6%ची जी अमाऊंट राहणार आहे ती मायनस करून आपण उर्वरित रक्कम 8,000तनं 6% काढल्यानंतर ती जी अमाऊंट येणार आहे ती आपण वजा करायची आणि ती वजा करून आलेली किंमत आपण इथं घेणार आहोत. मग 6% वजा केल्यानंतर ट्रेड डिस्काउंटचे जे 6% होते ते वजा केल्यानंतर 7,520 ही अमाऊंट आली. मग ते नेहमीप्रमाणे आपण परचेस अकाउंट डेबिट टू मोना अकाउंट क्रेडिटची एंट्री केल्यानंतर डेबिट कॉलमला 7,520 आणि क्रेडिट कॉलमलाही 7,520 ही आपण अमाऊंट लिहिणार आहोत. मग नेहमीप्रमाणे त्याच्या खाली त्याचं नॅरेशन. नंतर 12 तारीखची बी तीच एंट्री आहे, सोल्ड गुड्स टू नैना ऑफ रुपीज 8,000. नैनाला आपण माल विकला ॲट 5% ट्रेड डिस्काउंट, 5%नी ट्रेड डिस्काउंट देऊन आपण नैनाला माल विकला.
नैना अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट क्रेडिट. तर 8,000वरती 5% जी अमाऊंट आलेली आहे ती अमाऊंट आपण वजा करायची आणि वजा केल्यानंतर जी उर्वरित रक्कम आहे नेहमीप्रमाणे ती आपण तिथं लिहिणार आहोत. तर इथं काय आली 8,000वरती 5%, तर 400 रुपये त्यांनी वजा केले आणि 400 रुपये वजा करून आल्यानंतर 7,600 रुपये आपण तिथं लिहिलेली आहे. अशा पद्धतीचे व्यवहार आपल्याला लिहायचे असणार आहेत. नंतर तारीख आहे 18. रिसिव्ड कॅश ऑफ रुपीज 7,500 फ्रॉम नैना. नैनाकडनं आपल्याला 7,500 रुपये मिळाले इन फुल सेटलमेंट ऑफ हर अकाउंट. आता फुल सेटलमेंट ऑफ हर अकाउंट मीन्स आपला व्यवहार नैना बरोबर झालेला होता. नैनाने मग काय केलं, त्याचं पेमेंट केलं. आता 12 तारीख जे आपल्याला डिस्काउंट आपण केलं होतं नैना बरोबर, 12 तारखेला आपण तिच्याबरोबर व्यवहार केला होता आणि तिने काय केलं, 18 तारखेला तिचे पैसे तिने दिले. किती, 7,500 रुपये तिने आपल्याला दिले. तर आपला किती रुपयात व्यवहार ठरला होता, 7,600 आपल्याला मिळायला पाहिजे होते, पण तिने देताना 7,500 रुपये आपल्याला दिले. 100 रुपये अजून तिने कमी दिले, तर 100 रुपये काय झाला, डिस्काउंट आपण दिला. डिस्काउंट दिला. मग कॅश अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू नैना अकाउंट क्रेडिट. 7,500 टू डिस्काउंट 100 रुपये आणि नैना 7,600. फुल सेटलमेंट म्हणजे आपण ज्याला साध्या भाषेत तोडपाणी म्हणतो, एवढे देऊन देन मिटव, ती एक ची जी एंट्री आहे ती म्हणजे ही 18 तारखेची आहे. फुल सेटलमेंट करून घेतली की एवढे होते, चल एवढे देऊन दे आणि हा व्यवसाय किंवा हा व्यवहार इथंच संपव. त्या पद्धतीचे आपण सगळ्या प्रकारचे आपण व्यवहार पाहिले. नंतर येतं ते 21 तारीख. ड्रॉन फ्रॉम बँक रुपीज 5,000 फॉर हिज पर्सनल पर्पज. तिच्या वैयक्तिक खर्चासाठी बिंद्राने 5,000 रुपये त्याच्या व्यवसायातनं घेतले. 5,000 रुपये त्याच्या व्यवसायातनं घेतले. तर त्याची एंट्री आपण केली. ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट 5,000 टू देना बँक अकाउंट 5,000. बँकेतनं काढले. बँक अकाउंट का आली तिथं, बँकेचं नाव का आलं, कारण की त्याने ते पैसे बँकेतनं काढले म्हणून बँकेचं. बँक काय आली, गिवर आली. पर्सनल अकाउंट आहे ना बँक, तर बँक आली, गिवर आली, म्हणून बँकेचं नाव तिथं क्रेडिटला आलेलं आहे. आणि ड्रॉइंग्स म्हणजे काय हे आपण पाहिलेलंच आहे, म्हणून तिथं आपण पर्सनल पर्पज असल्यामुळे ड्रॉइंग्स हा शब्द आपण तिथं वापरलेला आहे. आणि शेवटी नेहमीप्रमाणे टोटल, जी टोटल सारखीच, दोघी कॉलमची टोटल ही सारखीच आली पाहिजे. बाकी त्याच्यात जर्नल ह्या प्रकरणात काही असं बाकी वेगळं काहीच नाही. फक्त सिंपल जर्नल एंट्री आणि कंबाईन जर्नल एंट्री ह्या 2 प्रकारच्या एंट्रीज आपल्याला विचारल्या जातात. तर एकाच उदाहरणात दोघी सुद्धा विचारलेले असतात. तर ह्या पद्धतीने जर्नल आहे आणि जर्नलच्या बेसवरच आता आपलं पुढचं प्रकरण म्हणजे प्रकरण नंबर 4 लेजर हे असणार आहे. ते आपण आता पुढच्या पार्टमध्ये किंवा पुढच्या याच्यात आपण पाहणार आहोत.